रामकृष्ण हरी मंडळींनो, आज आपण संत तुकोबारायांचा चुंबळीशी करी चुंबळीचा संग, अंगी वसे रंग क्रिया आहे या प्रस्तुत अभंगात तुकोबांनी कुसंगतीमुळे, वाईट संगतीमुळे माणसाचा अधपात कसा होतो आणि ज्याचे मूळच खराब आहे त्याचे फळही कसे वाईट मिळते याचे चित्रण या अभंगामध्ये तुकोबारायांनी केलेले आहे. चुंबळ म्हणजे काय? डोक्यावर ओझे वाहताना आधार म्हणून कापडाची जी गुंडाळी ठेवली जाते तिला चुंबळ म्हणतात. चुंबळ ही स्वतः ओझे नाही, पण ती ओझ्याला आधार देते. चुंबळीशी करी चुंबळीचा संग. तुकाराम महाराज काय म्हणतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये ते बघा. चुंबळीशी करी चुंबळीचा संग, अंगी वसे रंग क्रियाहीन. तुकोबाराय म्हणतात की जो माणूस स्वतः काही कर्तृत्व करत नाही, तो जेव्हा दुसऱ्या तशाच माणसाची संगत धरतो तेव्हा त्यांच्या जीवनात कोणताही सदाचार किंवा सत्क्रियता या ठिकाणी सत्क्रिया जी आहे ती उरत नाही. अशा लोकांची जी संगत आहे, अशा लोकांची संगत धरल्यामुळे काय होतं बघा. अंगी वसे रंग क्रियाहीन. अशा लोकांची संगत धरल्यामुळे अंगात जो रंग म्हणजे जो स्वभाव भिनतो तो क्रियाहीन असतो. म्हणजे ते लोक केवळ गप्पा मारतील, रिकामे बसतील, पण परमार्थाचे किंवा कल्याणाचे कोणतेही काम या ठिकाणी करणार नाही. जैसा संग तैसा रंग हा सिद्धांत येथे तुकोबारायांनी मांडला आहे. बीजायसे फळ दावी परिपाकी, परिमळ लौकिकी जाती ऐसा. हा निसर्गाचा नियम आहे. जर तुम्ही कडुलिंबाचे बी पेरले, बी लावलं तर त्याला हापूस आंबा येणार नाही. जेव्हा फळ परिपाकी म्हणजे पूर्णपणे पिकते तेव्हाच त्याच्या आतील बीजाची गुणवत्ता सिद्ध होते. ज्याप्रमाणे फुलाचा सुगंध त्याची जात किंवा त्याचे अस्तित्व सर्वांना सांगतो, परिमळ लौकिके, त्याचप्रमाणे माणसाचा जो स्वभाव आहे आणि त्याची जी कृती आहे त्याच्या कुळाची आणि त्याच्या विचारांची ओळख पटवून देत असते. जोपर्यंत अंतःकरणाचे बीज म्हणजे काय तर भाव हे शुद्ध होत नाही तोपर्यंत भक्तीचे गोड फळ या ठिकाणी आपल्याला मिळणार नाही. माकडाच्या गळा रत्न कुळांगना, सांडुनिया सुना बिदी धुंडी. माकडाला हिऱ्याचे किंवा रत्नाचे मूल्य या ठिकाणी समजत नाही किंवा माहिती नसते. तो रत्नाला एखादे खेळणे किंवा दगड समजून फेकून देईल. तसेच मूर्ख माणसाला मौल्यवान गोष्टींची जसं की उपदेश किंवा सत्संग याची किंमत या ठिकाणी नसते. कुळांगना आणि बिदी येथे तुकोबांनी अत्यंत कठोर तुलना केली आहे. ते म्हणतात की एखादा दळभद्री माणूस, वाया गेलेला माणूस आपल्या घरात असलेल्या सती साध्वी आणि गुणवान पत्नीचा कुळांगना म्हणजे त्याग करतो आणि बाजारू स्त्रियांच्या किंवा वाईट व्यसनांच्या या ठिकाणी मागे गल्लोगल्ली भटकतो. आपल्या हृदयातील विठ्ठल भक्ती ही कुळांगणेसारखी पवित्र आहे, पण लोक तिला विसरून संसारातील क्षुल्लक विषयांच्या मागे धावत आहेत. तुका म्हणे ऐसा व्याली ते गाढवी, फजिती ते व्हावी आहे पुढे. अशा विवेकहीन माणसाला जन्म देणारी माता ही गाढवी समजावी. असे तुकोबाराय अतिशय रागाने या ठिकाणी म्हणतात. ही भाषा शिवी म्हणून नाही तर माणसाच्या कृत्याचा निषेध करण्यासाठी आहे. ज्याने आपल्या आई वडिलांच्या कुळाला कलंक लावला तो मनुष्य मनावयास पात्र नाही. तुकोबाराय बजावतात की आज जरी हा माणूस मिरवत असला तरी भविष्यात त्याची मोठी फजिती, दुर्दशा होणार आहे. कर्माचा हिशोब देताना
अशा माणसाला कोठेही आश्रय मिळणार नाही. एकदा एका राजाने एका माकडाला आपला रक्षक नेमले आणि त्याच्या गळ्यात मौल्यवान हिरा घातला. माकडाला वाटले की हा एखादा कडक चव असलेला पदार्थ आहे. त्याने तो चावण्याचा प्रयत्न केला. दाताने तुटेल म्हणून रागाने त्याने तो हिरा चिखलात फेकून दिला. तुकोबा म्हणतात, संतांचे वचन हे हिऱ्यासारखे आहे, पण चुंबळ वृत्तीच्या माणसाला त्याची किंमत कळत नाही. लिंब दिला रोग तुटाया अंतरी. ज्याप्रमाणे कडुलिंबाचे फळ कडूच असते, तसा दुर्जनांचा संग अंतिमतः दुःखच देतो. हा अभंग आपल्याला विवेक जागृत ठेवण्याचा संदेश देतो. रत्न आणि दगड, कुळांगणा आणि विधी यातील फरक ज्याला कळतो तोच खरा मानव. कुसंगती सोडा आणि संतांची संगत धरा, अन्यथा आयुष्याच्या शेवटी केवळ फजितीच नशिबी येईल. रामकृष्ण हरी.